नमस्कार मित्रांनो, आरोग्यसेवक पदाच्या परीक्षेसाठी आपण एक 10वीच्या पुस्तकावर आधारित अतिशय महत्त्वाच्या आणि अतिसंभाव्य अशा प्रश्नांची एक सिरीज चालू केलेली. त्या सिरीजचा हा दुसरा भाग आहे. ज्यांनी पहिला भाग अजून बघितलेला नाहीये त्यांनी तो बघून घ्या. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील उपलब्ध आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ असून याच्यातून आहे असे प्रश्न तुम्हाला परीक्षेला आलेले दिसून येतील. चला तर मग 10वीच्या पुस्तकावर आधारित परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिसंभाव्य असलेले प्रश्न आपण बघूया. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणी नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्यांच्या स्वरूपात असतात हे सर्वप्रथम पाहिले? तर नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे ही जोड्यांच्या स्वरूपात असतात याचा शोध सर्वप्रथम लावणारा सायंटिस्ट आहे वॉल्टर सटन हा. आणि वॉल्टर सटन यांनी हा शोध 1902 साली लावला. आता याच पेजमध्ये अजून 2 प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे तयार होतात, ते बघूया. हुगो लुईस हा कशासाठी प्रसिद्ध आहे किंवा याने कोणता सिद्धांत मांडला? तर याने उत्परिवर्तन हा सिद्धांत मांडला. त्याचबरोबर ग्रेगर मेंडेल हा कशासाठी प्रसिद्ध आहे असा देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर याने आधुनिक अनुवांशिकीचा प्रारंभ केला आणि यासाठीच ग्रेगर मेंडल हा प्रसिद्ध आहे. आणि IBPSच्या दृष्टीने अतिसंभाव्य असे 3 प्रश्न येथे तयार होतात, ते म्हणजे नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्यांच्या स्वरूपात असतात हे सर्वप्रथम कोणी पाहिले? तर वॉल्टर सटन यांनी. त्यानंतर हुगो लुईस हा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर त्याने उत्परिवर्तन हा सिद्धांत मांडला. आणि ग्रेगर मेंडल हे कशासाठी प्रसिद्ध आहेत? तर त्यांनी आधुनिक अनुवांशिकवादाचा प्रारंभ केला. त्यानंतर प्रश्न दुसरा, मानवी शरीरातील खालीलपैकी कोणता भाग किंवा इंद्रिय हा अवशेषांग आहे? तर आता अवशेषांग म्हणजे नक्की काय हे आधी बघून घेऊया. तर अवशेषांग म्हणजे किंवा त्याची डेफिनेशन काय याच्यावर देखील तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर ते बघूया. सजीवामधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी अवयवांना किंवा इंद्रियांना किंवा अंगांना अवशेषांग म्हणून ओळखले जाते. आता नेमका याचा अर्थ काय होतो? तर सजीवाची उत्क्रांती होत असताना हजारो वर्षापासून आतापर्यंत काही असे अवयव शरीरात तयार झालेले असतात मानवाच्या किंवा इतर कोणत्याही प्राण्याच्या की ज्या अवयवांचा वापर पूर्वी केला जायचा परंतु आत्ता त्या अवयवांचा वापर केला जात नाही. तर तशा अवयवांना अवशेषांगे म्हणून ओळखले जाते. तर मानवी शरीरात कोणकोणते अवशेषांगे आहेत? तर आंत्रपुच्छ, कानाचे स्नायू, माकड हाड, अक्कलदाढ म्हणजे वरीलपैकी सर्व जी अवयवे आहेत ती सर्व मानवी शरीरातील अवशेषांगे आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवा. याच्यावर 100% तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर प्रश्न तिसरा, कार्बन डेटिंग किंवा कार्बन वयमापन पद्धती कोणत्या शास्त्रज्ञाने विकसित केली? तर आता ही कार्बन डेटिंग किंवा कार्बन वयमापन पद्धती नेमकी काय हे बघूया. तर ही जी पद्धती असते ती कार्बन 12 आणि कार्बन 14 ह्या 2 कार्बनच्या प्रकारांवर आधारित असते आणि यांचा रेशो घेऊन ही पद्धती विकसित केलेली आहे. तर प्रत्येक सजीवामध्ये ही 2 मूलद्रव्ये असतात आणि त्याच्या सजीवाच्या मृत्यूनंतर कार्बन 12 आहे असाच राहतो, मात्र मृत्यूनंतर कार्बन 14चा ऱ्हास व्हायला चालू होतो. आणि याचे मग गुणोत्तर घेऊन तो मृतदेह किती वर्षापूर्वीचा आहे किंवा तो सजीव किती वर्षापूर्वीचा आहे हे काढता येतं या दोघांच्या रेशोवरून. आणि ही जी पद्धत आहे कार्बन डेटिंगची ती कोणी मांडली? तर ती मांडली विलार्ड लिब्बी याने. त्यामुळे हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. आणि ही जी पद्धत आहे ती त्याने 1954 साली मांडली. आता प्रश्न चौथा बघूया. चार्ल्स डार्विन याने त्याचा जगप्रसिद्ध असलेला नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणत्या पुस्तकात मांडला? तर चार्ल्स डार्विन हा जो आहे तो नैसर्गिक निवडीचा सिद्धांत याच्यासाठी प्रसिद्ध आहे. याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो की चार्ल्स डार्विन याने कोणता सिद्धांत मांडला? तर तो आहे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. आणि हा जो सिद्धांत आहे तो त्याने कोणत्या पुस्तकात मांडला? तर तो सिद्धांत त्याने ओरिजिन ऑफ स्पेसीज हे जे एक पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये मांडला होता. आता हा जो नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे तो इंग्लिश नावाने देखील पेपरमध्ये येऊ शकतो. तर ते बघूया. यालाच थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन या नावाने देखील ओळखले जाते. त्यामुळे परीक्षेत कदाचित अल्टरनेटिव्ह नाव सुद्धा येऊ शकते. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि हा सिद्धांत काय सांगतो? तर जे सर्व सजीव असतात किंवा सर्व जीव आहेत ते जगण्यासाठी एकमेकांशी जीवघेणी स्पर्धा करत असतात. आणि या स्पर्धेत कोण टिकतो? तर या स्पर्धेत तोच जीव टिकून राहतो की ज्याच्याकडे जिंकण्यासाठीचे आवश्यक गुणधर्म असतात. आणि हे जे गुणधर्म ज्याच्याकडे आहेत तोच फक्त टिकतो आणि बाकीचे मरून जातात. आणि अशा पद्धतीनेच आत्तापर्यंत प्रत्येक जीवाची उत्क्रांती घडलेली आहे.
असा हा चार्ल्स डार्विन त्याच्या ओरिजिन ऑफ स्पेसीज या पुस्तकामध्ये सांगतो आणि याच पुस्तकात त्याने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडलेला आहे. प्रश्न 5वा, जीन बॅपिस्ट लॅमार्क यांनी मांडलेला सिद्धांत कोणता? तर जीन बॅपिस्ट लॅमार्क यांनी मांडलेला सिद्धांत येथे विचारलेला आहे. तर त्यांनी इंद्रियांचा वापर व न वापर करण्याचा सिद्धांत मांडला होता. आणि हा जो सिद्धांत आहे यालाच लॅमार्कवाद या नावाने देखील ओळखले जाते. आता हा लॅमार्कवाद म्हणजे नक्की काय आहे ते आपण बघूया. जेव्हा सजीवाची उत्क्रांती होत असते तेव्हा त्या सजीवाच्या शरीर रचनेत बदल होतात आणि या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न किंवा केलेला आळस कारणीभूत असतो असे लॅमार्क सांगतात. म्हणजेच कोणत्याही सजीवाची जेव्हा उत्क्रांती होत असते तेव्हा त्या उत्क्रांतीला तो सजीवच जबाबदार असतो, मग तो प्रत्यक्षपणे असेल किंवा अप्रत्यक्षपणे असेल. तर असा हा लॅमार्कवाद आहे आणि याच्यावर देखील 100% तुम्हाला प्रश्न IBPS विचारेल. आपण ही जी सिरीज चालू केलेली आहे ती मुलांना आवडली किंवा जास्तीत जास्त मुलांपर्यंत जर पोहोचली तर 10वीच्या पुस्तकावर परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट पॉईंटच्या नोट्स आपण PDF स्वरूपात फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही शेअर करा. त्याचबरोबर अजून एक मुद्दा राहिला, ही जी थिअरी आहे त्याला इंग्लिशमध्ये यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स थिअरी असे म्हटले जाते. म्हणजेच लॅमार्क यांनी यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स ही थिअरी मांडली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 6वा, खालीलपैकी कोणापासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने असे म्हणतात? तर फर्स्ट क्लास प्रथिने म्हणून ओळखली जाणारी प्रथिने ही प्राणीज स्रोतांपासून मिळली जातात. म्हणजेच प्राणीज पदार्थांपासून जी प्रथिने मिळतात त्यांना फर्स्ट क्लास प्रथिने असे ओळखले जाते. आता प्रथिन म्हणजे काय याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो किंवा ही व्याख्या देखील विचारू शकतात. तर प्रथिने म्हणजे अमोनियम आम्लांचे रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिन म्हणून ओळखले जाते. म्हणजे प्रथिन हे नथिंग बट अमिनो आम्लांची एक साखळी असते, हे लक्षात ठेवा. आता आपण बघूया की प्रथिनांपासून किती कॅलरी ऊर्जा मिळते. तर प्रथिनांपासून ही 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. त्याचबरोबर कर्बोदके, तर या कर्बोदकांपासून किती कॅलरी ऊर्जा मिळते? तर कर्बोदकांपासून देखील 4 किलो कॅलरी एवढीच ऊर्जा मिळते. त्यामुळे हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. त्याचबरोबर अजून एक राहिले ते म्हणजे स्निग्ध पदार्थ. आता हे जे स्निग्ध पदार्थ आहेत यांच्यापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते? तर यांच्यापासून मात्र 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. त्यामुळे ह्या 3 गोष्टी लक्षात असू द्या. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 7वा, निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन कोणते आहे? तर निसर्गात नैसर्गिकरित्या सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन आहे रुबिस्को हे. रुबिस्को हे प्रथिने निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळते. आणि हे जे प्रथिन आहे ते कोठे आढळते असा देखील प्रश्न येऊ शकतो, कारण अशा प्रकारचे प्रश्न IBPS विचारते. आणि हे जे प्रथिन आहे ते वनस्पती पेशीमधील हरित लवक यांमध्ये आढळते. तर निसर्गातील सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन आहे रुबिस्को हे आणि ते वनस्पती पेशींमधील हरित लवकांमध्ये आढळते. त्यानंतर प्रश्न 8वा, खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वांचा गट पाण्यामध्ये विरघळतो? तर पाण्यामध्ये विरघळणाऱ्या जीवनसत्वांचा गट येथे विचारलेला आहे. तर पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे 2च आहेत, ती म्हणजे B जीवनसत्व आणि C जीवनसत्व. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत की स्निग्ध पदार्थांमध्ये विरघळणारी जीवनसत्वे कोणती आणि पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे कोणती, कारण याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न येणार आहे. तर स्निग्ध पदार्थांमध्ये विरघळणारी जीवनसत्वे आहेत अ जीवनसत्व, ड जीवनसत्व, ई जीवनसत्व आणि के जीवनसत्व. तर ही 4 जीवनसत्वे जी आहेत ती स्निग्ध पदार्थांमध्ये विरघळतात. आणि ह्याच्या व्यतिरिक्त पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे कोणती आहेत? तर ती आहेत B जीवनसत्व आणि C जीवनसत्व. प्रश्न 9वा, पेशी विभाजनाचा एक प्रकार असलेल्या सूत्री विभाजनामधील, ज्याला आपण मायटोसिस या नावाने ओळखतो, त्यामध्ये केंद्रकाची विभाजन या टप्प्याचा अचूक क्रम ओळखा. आता IBPS हार्ड प्रश्न विचारायचे झाले तर अशा प्रकारचा प्रश्न विचारू शकतो आणि या प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर ज्याला येईल त्याची मेरिटमध्ये नाव फिक्स असेल. त्यामुळे हा प्रश्न देखील लक्ष देऊन बघा. तर पेशी विभाजनाचे काही प्रकार आहेत आणि यापैकी एक प्रकार आहे तो म्हणजे सूत्री विभाजन, हा ज्याला आपण मायटोसिस म्हणतो. आणि या सूत्री विभाजनामधील केंद्रकाची विभाजन ज्यावेळी होत असते तेव्हा ते 4 टप्प्यामध्ये होते आणि त्या 4 टप्प्यांचा अचूक क्रम आहे. पहिला टप्पा प्रोफेज, त्यानंतर आहे मेटाफेज, त्यानंतर आहे ॲनाफेज आणि त्यानंतर आहे टिलोफेज. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 ह्याचे अचूक उत्तर आहे आणि केंद्रकाची विभाजन या 4 टप्प्यांमध्ये होत असते.
आता यासंबंधी अधिक माहिती आपण बघूया की ज्याच्यावर परीक्षेत IBPS प्रश्न विचारू शकेल. तर पेशी विभाजन किती प्रकारे होते असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर हे 2 प्रकारे होते. एक आहे सूत्री विभाजन, ज्याला आपण मायटोसिस या नावाने ओळखतो, आणि दुसरे आहे अर्धगुणसूत्री विभाजन, ज्याला आपण मिओसिस या नावाने ओळखतो. तर हे 2 प्रकार आहेत, याच्यावर प्रश्न येईल. त्यानंतर सूत्री विभाजन जे आहे ते कोठे घडते असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर हे शरीरातील कायिक पेशी आणि मूल पेशी ज्या असतात या 2 प्रकारच्या पेशींमध्ये घडून येते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे, याच्यावर देखील IBPS प्रश्न विचारेल. त्यानंतर हे जे सूत्री विभाजन आहे ते किती प्रकारे घडते, तर हे केंद्रकाचे विभाजन म्हणजेच कॅरिओकायनेसिस या एका प्रकारे घडते, व त्यानंतर जीवद्रव्याचे विभाजन म्हणजेच सायटोकायनेसिस अशा 2 प्रकारे घडते. त्यानंतर अर्धगुणसूत्री विभाजन जे आहे ते कोठे घडते असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर अर्धगुणसूत्री विभाजन हे जनन पेशींमध्ये घडत असते. त्यामुळे ह्या काही गोष्टी आहेत या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत, ह्या लक्षात ठेवा, याच्यावर पेपरमध्ये नक्की प्रश्न येईल. प्रश्न 10वा, ATPचा फुल फॉर्म काय आहे? हा देखील खूप VIMP प्रश्न आहे. अशा प्रकारचा प्रश्न देखील परीक्षेत येईल. तर ATPचा फुल फॉर्म असतो ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटलाच ATP या शॉर्ट फॉर्मने ओळखले जाते. आता हे जे ATP आहे ते अजून एका नावाने ओळखले जाते. याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो की ऊर्जेचे चलन असे कोणाला ओळखले जाते, तर ATPलाच ऊर्जेचे चलन म्हणून ओळखले जाते, हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर ATPचा फॉर्म्युला काय असा देखील प्रश्न येऊ शकतो आणि तुम्हाला ऑप्शन दिले जातील, त्यातून तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा असेल. तर ATPचा फॉर्म्युला आहे C10 H16 N5 O13 P3. तर हा ATPचा फॉर्म्युला असून याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 11वा, खालीलपैकी कोणत्या सजीवाचे प्रजनन हे मुकुलायन किंवा बडिंग या पद्धतीने होते? तर मुकुलायन किंवा बडिंग या पद्धतीने प्रजनन करणारा प्राणी आहे हायड्रा. हायड्रा या प्राण्याचे प्रजनन हे मुकुलायन किंवा बडिंग या पद्धतीने होत असते. आता आपण काही प्राणी आणि त्यांचे विभाजनाचे प्रकार बघूया, ज्याच्यावर परीक्षेत प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर साधी द्विविभाजन अशा पद्धतीने प्रजनन कोण करतो, तर तो करतो अमिबा हा प्राणी. त्यानंतर आडवे द्विविभाजन अशा पद्धतीने प्रजनन करणारा प्राणी आहे पॅरामेशियम हा. त्यानंतर उभे द्विविभाजन कोणत्या प्राण्यामध्ये घडून येते, तर युग्लिना या प्राण्यामध्ये उभे द्विविभाजन होते. त्यानंतर बहुविभाजन या पद्धतीने प्रजनन कोण करते, तर इथे देखील अमिबा या प्राण्याचे विभाजन बहुविभाजन या पद्धतीने होते. त्यानंतर खंडीभवन या पद्धतीने प्रजनन करणारे सजीव आहेत स्पायरोगायरा आणि सायकॉन हे. आणि पुनर्जनन या पद्धतीने प्रजनन करणारा प्लानेरिया हा एक प्राणी आहे. तर हे एक परीक्षेच्या दृष्टीने प्रजनन या टॉपिकमधील काही महत्त्वाचे प्रजनन करण्याचे प्रकार व ते कोणत्या प्राण्यामध्ये घडून येते याची लिस्ट आहे. याच्यावरच प्रश्न येईल, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. प्रश्न 12वा, जेव्हा परागण ही क्रिया एकाच फुलात किंवा एका झाडाच्या 2 फुलांमध्ये होते तेव्हा त्यास टिंबटिंब असे म्हणतात. तर जेव्हा परागण हे एकाच फुलात किंवा एकाच झाडाच्या 2 फुलांमध्ये होते तेव्हा त्यास स्वयंपरागण म्हणून ओळखले जाते. म्हणजे एकाच झाडाच्या 2 फुलात किंवा एकाच फुलात जेव्हा पॉलिनेशन होते त्याला स्वयंपरागण म्हणतात. तर परपरागण कधी होते, तर परपरागण हे एकाच जातीच्या मात्र 2 भिन्न वनस्पतीमधील फुलांमध्ये होते. हा फरक नीट लक्षात घ्या. जेव्हा परागण हे एकाच फुलात किंवा एकाच झाडाच्या 2 फुलांमध्ये होते तेव्हा ते स्वयंपरागण असते. मात्र परपरागण हे कधी होते, जेव्हा एकाच जातीची वनस्पती असतात मात्र त्या 2 वेगवेगळ्या वनस्पतींच्या फुलांमध्ये होत असते, हे लक्षात ठेवा. म्हणजे 2 वेगवेगळी झाडे आहेत तिथे, तेव्हा परपरागण असते. तर एकाच झाडावर 2 वेगवेगळ्या फुलात होते तेव्हा ते स्वयंपरागण असते. प्रश्न 13वा, शुक्राणूला खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते आणि त्यासाठी त्याच्यामध्ये टिंबटिंब ही शर्करा असते. तर शुक्राणूला जवळपास 6.5 मीटर एवढ्या प्रकारचा प्रवास पार पाडवायचा असतो आणि त्याच्यासाठी त्याला खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते. आणि ही ऊर्जेची गरज भागवण्यासाठी त्याच्यामध्ये एक शर्करा असते, तर ती शर्करा आहे फ्रुक्टोज ही. त्यामुळे ही देखील खूप महत्त्वाची माहिती आहे आणि याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 14वा,
मानवामध्ये टिंबटिंब हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते. हा देखील खूप एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर मानवामध्ये पुरुषत्वासाठी कारणीभूत असणारे गुणसूत्र आहे वाय गुणसूत्र हे. तर वाय गुणसूत्र हे पुरुषत्वासाठी कारणीभूत असते. तर एक्स गुणसूत्र जे आहे ते स्त्रीत्वासाठी कारणीभूत असते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 15वा, गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्न पुरवठा करण्यासाठी टिंबटिंब नावाचा अवयव तयार होतो. तर गर्भाशयात जेव्हा भ्रूण वाढत असते तेव्हा त्याचा पालनपोषण करण्यासाठी, त्याला अन्न पुरवठा करण्यासाठी एक अवयव शरीरामध्ये तयार होतो, त्याला प्लॅसेंटा या नावाने ओळखले जाते. हे देखील खूप महत्त्वाचे आहे. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाईल, कारण अशा प्रकारचा प्रश्न MPSCने बऱ्याच वेळा विचारलेला आहे. त्यामुळे IBPS देखील याच्यावर प्रश्न विचारू शकते. प्रश्न 16वा, पुढे एक अन्न साखळी दिलेली आहे आणि तिचा योग्य क्रम ओळखा. तर अशा प्रकारचा प्रश्न देखील IBPS विचारू शकते. त्यामुळे याची देखील तयारी ठेवा. नाकतोडा, साप, भातशेती, गरुड आणि बेडूक अशी अन्न साखळी आहे व त्याचा योग्य क्रम आपल्याला तयार करायचा आहे. तर याचा योग्य क्रम आहे, भातशेती ही एक परिसंस्था असेल, त्या परिसंस्थेवर किंवा भाताचे पाने खाऊन नाकतोडा जगत असेल, त्याला खाणारा बेडूक हा प्राणी असेल, या बेडकाला साप हा प्राणी खातो आणि सापाला गरुड हा प्राणी खातो. तर हा त्याचा योग्य क्रम असून पर्याय क्रमांक 4 हे त्याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 17वा, इकोलॉजी ही संज्ञा कोणी तयार केली? तर सर्वात आधी आपण इकोलॉजी म्हणजे काय ते बघूया. तर इकोलॉजीलाच मराठीमध्ये पारिस्थितिकी या नावाने ओळखले जाते. आणि ही जी इकोलॉजी आहे याची व्याख्या काय याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो रिकामी जागा भरण्यासाठी. तर पर्यावरणातील ज्या काही जैविक आणि अजैविक घटक असतात, म्हणजे ढोबळमान आणि सजीव आणि निर्जीव घटक असतात, तर यांच्यामधील आंतरसंबंधांचा म्हणजेच क्रिया प्रतिक्रियांचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्या शास्त्रालाच पारिस्थितिकी किंवा इकोलॉजी या नावाने ओळखले जाते. आणि याच पारिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी इकोसिस्टीम म्हणजे जिला आपण परिसंस्था म्हणून ओळखतो यांचा वापर केला जातो. म्हणजेच परिसंस्था किंवा इकोसिस्टीम हा पारिस्थितिकीचा एक भाग आहे, हे लक्षात घ्या. आता इकोलॉजी ही जी संज्ञा आहे किंवा पारिस्थितिकी ही संज्ञा आहे ती कोणी शोधली? तर ती शोधली अर्नेस्ट हॅकेल यांनी. आणि ही जी संज्ञा आहे ती मूळ ग्रीक शब्दावरून आलेली आहे, हे लक्षात घ्या, कारण याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर इकोलॉजी ज्याप्रमाणे अर्नेस्ट हॅकेल यांनी शोधली त्याचप्रमाणे इकोसिस्टीम ही जी संज्ञा आहे ती कोणी शोधली? तर ही संज्ञा ऑर्थर टान्सले यांनी शोधलेली आहे. त्यामुळे ऑर्थर टान्सले इकोसिस्टीम आणि अर्नेस्ट हॅकेल हे इकोलॉजीचे संज्ञा निर्माते आहेत. त्यानंतर प्रश्न 18वा, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण ज्याला आपण नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल म्हणून ओळखतो त्याची स्थापना किती साली करण्यात आली? तर हा देखील एक खूप जास्त शक्यता असलेला प्रश्न आहे जो परीक्षेत IBPS विचारू शकेल. तर नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना ही 2010 साली करण्यात आली. आणि अगदी ॲक्युरेट सांगायचे झाले तर 18 ऑक्टोबर 2010 मध्ये याची स्थापना करण्यात आली होती. त्याचबरोबर पुस्तकात काही कायदे दिलेले आहेत, त्या कायद्यांच्या वर्षावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर ते बघूया. वन्यजीव संरक्षण कायदा हे 1972 सालीचा आहे. त्यानंतर वनसंवर्धन कायदा हे 1980च्या वर्षाचा आहे. आणि पर्यावरण संरक्षण कायदा हा 1986 सालचा आहे. तर हे 3 कायदे जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, याच्या वर्षांवर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मधील कलम टिंबटिंबनुसार दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे. तर असे कोणते कलम आहे जे वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये दिलेले आहे, ज्यानुसार दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे? तर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मधील कलम 49(अ) मध्ये या पद्धतीचे विधान केलेले आहे. तर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 यामधील 3 कलमे पुस्तकात दिलेली आहेत, ती बघूया. याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर कलम 49(अ) नुसार दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे, जे आपण आत्ताच बघितले. त्यानंतर कलम 49(ब) नुसार वन्य प्राण्यांच्या कातडीपासून किंवा अवयवांपासून बनवलेल्या वस्तूंच्या व्यापारावर बंदी घालण्यात आलेली आहे. म्हणजे वन्य प्राण्यांची कातडी किंवा अवयवांची तस्करी करून त्या वस्तू विकण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. हे कलम
49 ब मध्ये आहे. त्यानंतर कलम 49 क मध्ये काय सांगितलेले आहे, जर एखाद्या व्यापाऱ्याकडे दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या वस्तूंचा साठा असेल तर तो त्यांनी त्वरित जाहीर करणे बंधनकारक ठरवण्यात आलेले आहे. तर हे व्यापाऱ्याच्या बाबतीत कलम 49 क मध्ये माहिती दिलेली आहे. तर ही 3 कलमे आहेत जी वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये नमूद केलेली आहेत. त्यानंतर प्रश्न 20वा, टिंबटिंब ही संघटना विविध देशातील धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातींची यादी म्हणजेच रेड लिस्ट जाहीर करते. तर रेड लिस्ट जाहीर करणारी संस्था कोण, असा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न IBPSने जिल्हा परिषदेला ऑलरेडी एकदा विचारलेला आहे, त्यामुळे 100% याचे रिपिटेशन होणार आहे. आणि ही संस्था आहे IUCN ही. आणि या संस्थेचा फुल फॉर्म होतो इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. तर इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर ही संस्था आहे जी रेड लिस्ट जाहीर करते. आणि या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे, तर या संस्थेचे मुख्यालय आहे ग्लँड या ठिकाणी. आणि हे ठिकाण आहे स्वित्झर्लंड या देशामध्ये. तर हे 20 प्रश्न आहेत जे 10वीच्या भाग 2 या पुस्तकावर आधारित होते व हे आरोग्य सेवक या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. ज्याच्यातील काही प्रश्न तुम्हाला परीक्षेत आहे असे आलेले दिसतील, त्यामुळे याची चांगली तयारी करून ठेवा. त्याचबरोबर या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला जर चांगला प्रतिसाद मिळाला तर 10वीच्या पुस्तकावर आधारित काही महत्त्वाच्या मुद्द्यांची किंवा माहितीची नोट्स स्वरूपात PDF एक तयार करून मी तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून देईन. अशाच पद्धतीचे प्रश्न घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. थँक्यू.